पांझरा नदीचा पिंपळनेरमध्ये रौद्रावतार, प्रशासनाकडून हाय अलर्ट आणि सतर्कतेचे आवाहन। पांझरा नदीच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह मध्यरात्री अचानक प्रचंड वाढल्याने पिंपळनेर शहरासह नदीकाठच्या आदिवासी वस्त्यांमध्ये पुराचा गंभीर धोका निर्माण झालाय। या आणीबाणीच्या परिस्थितीत नगर परिषद, पोलीस आणि महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत हाय अलर्ट जारी केलाय। सुरक्षेचा उपाय म्हणून शहरातील दोन्ही समांतर पुलांवर बॅरिगेटिंग करून वाहतूक व पायी ये-जा पूर्णपणे बंद करण्यात आले असून नागरिकांना नदीपात्रात न उतरण्याचे आणि पुलावर गर्दी न करण्याचे कडक निर्देश दिले आहेत। नगराध्यक्षा सौ डॉक्टर योगिताताई चौरे, उपनगराध्यक्ष योगेशजी नेरकर, मुख्याधिकारी दीपक पाटील, PSI मोरे व त्यांची टीम, सभापती राजेंद्र सिरसाट, सभापती डॉक्टर प्रशांत बागुल, डॉक्टर जितेश चौरे, पैलवान संभाजी ढोले, तलाठी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष नदीकाठच्या वस्त्यांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतलाय। प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता लहान मुले, महिला, वृद्ध आणि पशुधनाला तात्काळ सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन केले। जीव महत्वाचा आहे, धोका पत्करू नका असा स्पष्ट संदेश सर्व यंत्रणा परिस्थितीवर करडी नजर ठेवून आहे। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। नमस्कार। गेल्या 2-3 दिवसांपासून होणाऱ्या सतत पावसामुळे आपल्या पिंपळनेर परिसरातील लाठीपाडा धरण व पांझरा नदी ही ओसंडून वाहत असल्या कारणाने नदीकाठच्या किनारी राहणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवांना सूचित आणि सतर्क करण्यात येते की आपण थोडं सावध राहा, कारण पाण्याचा प्रवाह अतिशय प्रमाणात वाहत असल्याने कदाचित पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता दाट आहे। तरी मी सर्व नागरिकांना विनंती करते की आपण सुरक्षित ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करावा। तरी नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांना मी विनंती करेन की आपण सुरक्षित ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी। तसेच पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती आहे की पाण्याचा प्रवाह जास्त असताना तिथून आपण येऊ जाऊ नये, करू नये। तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनाही विनम्र विनंती करेन की आपण कृपया पुलावरून जाताना काळजी करावी किंवा लहान पुलाचा वापर न करता नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या पुलाचा वापर करावा, ही मी नगर परिषदेच्या वतीने तसेच प्रशासनाच्या वतीने आपल्याला सांगू इच्छिते। धन्यवाद।